नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत कौशल्यनिहाय अपेक्षित अध्ययन स्तर अनुषंगाने गणित व्हिडिओ तयार करणे. मी सौ तृप्ती नितीन तोडकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळवंती, तालुका मावळ, जिल्हा पुणे. विषय आहे गणित. घटक संख्येवरील क्रिया. स्तर 3. उद्दिष्टे दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेचा उपयोग करता येणे. दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचा उपयोग करता येणे. बेरीज वजाबाकी चिन्ह वापरून संख्यांची बेरीज वजाबाकी करता येणे. आपल्या आजच्या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे बेरजेचे चिन्ह वापरून 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. आपल्याला साहित्य लागणार आहे खेळणी, पेन्सिल, मणी आणि विविध प्रकारच्या वस्तू. चला मुलांनो, आपण रोज नवनवीन खेळ खेळत असतो. आजही आपण एक तुमच्या आवडीचा खेळ खेळणार आहोत. तुम्ही तयार आहात सगळे खेळ खेळण्यासाठी? समोर तुम्हाला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत? पेन्सिल आहे, आईस्क्रीम आहे, बॉटल आहे, मनी आहे. आता ह्या सगळ्या वस्तू आहेत त्या तुमच्या आवडीच्या आहेत. ह्या वस्तू तुम्हाला मोजायच्या आहेत. पेन्सिल आहेत, आपण त्या मोजूयात. 1 2 3 4 5. आईस्क्रीम गाड्या मोजूयात. 1 2 3. बॉटल्स मोजूयात. 1 2 3 4. आणि मनी आहेत 1 2 3 4 5 6 7. तुम्ही सर्वांनी मोजल्यात माझ्या बरोबर? व्हेरी गुड. आता ह्या सगळ्या तुमच्या आवडीच्या वस्तू आहेत बाळांनो. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याकडच्या काही वस्तू आपल्या मित्राला आपल्याला शेअर करायच्या आहेत. मग शेअर करताना काय करूया आपण की आपल्याकडच्या 2 वस्तू आपण आपल्या मित्राला देऊयात. मग तुमच्याकडे जर 5 पेन्सिल आहेत, तुम्ही तुमच्या मित्राला 2 पेन्सिल दिल्या, तुमच्याकडे किती उरणार आहेत? बरोबर, अगदी बरोबर, 3 वस्तू तुमच्याकडे उरणार आहेत. अशा प्रत्येक वस्तू आपण आपल्या मित्राला शेअर करायच्या आहेत. आता तुम्ही तुमच्या वस्तूंकडे पाहायचं आहे आणि तुमच्याकडे आधीच्या वस्तू किती होत्या आणि मित्रांनी दिलेल्या वस्तू किती आहेत, ह्या सगळ्या म्हणून किती झाल्या हे आपल्याला आता मोजायचं आहे. आता पेन्सिल होत्या, मग पेन्सिल किती राहिल्या याच्याकडे? 1 2 3 पेन्सिल राहिल्या. मग त्याच्या मित्रानं त्याला 2 मनी दिले. मग 1 2 पेन्सिल होत्या 3, मित्रानं मनी दिले 2. मग आता आपण सगळं मिळून मोजणार आहोत बाळांनो. मग सगळ्या वस्तू आपल्याकडच्या मोजण्या वस्तू एकूण झाल्या 5. अगदी बरोबर, 5 वस्तू झाल्या. मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आपण मोजलेल्या आहेत, ह्या वस्तूंना एकत्रित मोजणे यालाच म्हणायचं बेरीज. मग आता आपण हे मांडणार कसं? मग 3 पेन्सिल आहेत म्हणून 3 सगळे मिळून एकत्र मोजलं, झाली बेरीज. म्हणून आपण बेरजेचं साइन दिलं, चिन्ह दिलं, बेरीज. आणि मनी मित्रानं दिले 2 म्हणजे 3 अधिक 2. मग आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या एकत्रित मोजायच्यात. 3 अधिक 2 बरोबर 5. बरोबर. आता पुढे आपल्याला मनी आता आहेत. किती मनी आहेत? 1 2 3 4 5 मनी आहेत. आता आईस्क्रीम आहे आपल्याकडे 1 2. आता ह्या सगळ्या वस्तू एकत्रितपणे आपल्याला मोजायच्यात. मग 5 मनी 2 आईस्क्रीम म्हणजे मांडलं कसं? आपण मांडणी कशी केली? 5 अधिक 2 बरोबर 7. आता आईस्क्रीम आहे आपल्याकडे 1 आणि मित्रांनी आपल्या बॉटल दिलेल्या आहेत 2 म्हणजे 1 अधिक 2. मग मांडणी कशी केली? 1 अधिक 2 बरोबर 3. आता बॉटल आहे आपल्याकडे 2 आणि आपल्या मित्रांनी आपल्या पेन्सिल दिलेल्या आहेत 2. मांडणी कशी करणार? 2 अधिक 2 बरोबर 4. आता तुम्हाला एक बाउल दिसत आहे. ह्या बाउल मध्ये काहीच नाही आणि आपल्या मित्राकडे जो बाउल आहे त्या बाउल मध्ये मात्र 2 पेन्सिली आहेत. म्हणजे एका बाउल मध्ये काहीच नाही. काहीच नाही म्हणजे काय म्हणणार आपण त्याला? 0. दुसऱ्या बाउल मध्ये पेन्सिल आहेत 2 म्हणजे आपण किती मांडल्या? 2. मग ह्याची मांडणी करत असताना, बेरीज करताना 0 अधिक 2 बरोबर 2. आता बाळांनो, चित्रामध्ये तुम्हाला कोण कोण दिसतंय? कासव आहेत. किती आहेत कासव? आपण सगळ्यांनी मिळून मोजूयात का? 1 2 3. हत्ती आहेत 1 2. आता कासव आणि हत्ती सगळे मिळून किती झाले तुम्ही सांगायचंय मला? 5. अगदी बरोबर. आता पुढील चित्रामध्ये 2 माकड आहेत आणि ससे आहेत 4. आता हे सगळे चित्र मिळून आपल्याला एकत्रित मोजायचं आहे. मग एकूण किती झाले? 2 अधिक 4 बरोबर 6. पुढे खारुताई आहेत 4, फुलपाखरे आहेत
2. मग खारुताई आणि फुलपाखरे सगळे मिळून किती झाले बाळांनो? 6. अगदी बरोबर. आता आपण जे काही शिकलो तुम्हाला हे समजलं का? खेळ आवडला का? आता आपल्याला हे बेरजेच्या स्वरूपामध्ये मांडताना आणि त्याचं वाचन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. मग पहा, 1 अधिक 3 बरोबर 4. पुढे 2 अधिक 2 बरोबर 4 आणि 2 अधिक 4 बरोबर 6. 0 अधिक 3 बरोबर 3 आणि 5 अधिक 2 बरोबर 7. आता आपण सगळं मोजायला शिकलो, चित्र पाहायला शिकलो, सगळं एकत्रित मोजलं, त्याची मांडणी पण आपण केली. आता तुम्हाला मी विचारणार आहे, तुम्ही त्याची पटापट उत्तरं द्यायची आहेत बाळांनो. ज्याला समजलं असेल त्यांनी हात वर करायचा आणि मला सांगायचं. पहा, आता तुम्ही सांगायचं मला 3 अधिक 3. अगदी बरोबर. 5 अधिक 1 6. अगदी बरोबर. 6 अधिक 2 8. अगदी बरोबर. 0 अधिक 3 खूपच छान 3. 4 अधिक 3 7. 7 अधिक 2 9. अगदी बरोबर. तुम्हा सर्वांना छान समजलेलं आहे. तुम्ही सर्वांनी उत्तरही छान दिलेले आहे. आता जे आपण घेतलेलं आहे बाळांनो, ते तुम्ही सर्वांनी घरून सोडून आणायचं आहे. उद्या आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा ह्या पाठामध्ये भेटणार आहोत आणि तुम्हाला किती समजलं हे आपण पुन्हा नव्याने पाहणार आहोत. थँक्यू.